हॉटेल व्यावसायिक MK दाजी, अशोक धाब्याचे मालक, KK मसुरा, काशेगाव, हर्ष हॉटेल, माळी धाबा वगैरे सर्वजणच आम्ही आज या निमित्तानं उपस्थित राहिलो. आणि या उपस्थित सर्वांच्या समस्या एकच आहे की आम्ही सातत्यानं गॅस एजन्सीकडून गॅस घेतो आहे. आमच्याकडे बिलं पण आहेत आणि गॅसची अचानकपणे आम्हाला गॅस पुरवठा बंद करून ना अगोदर सूचना दिली, गॅस एजन्सीने पण दिली नाही आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी पण कुठली सूचना दिली नाही. आणि आमचा अचानकपणे आज मागणी केल्यानंतर 4-5 दिवसापासून आम्हाला गॅस पुरवठा उपलब्ध होत नाही. आणि आम्ही सातत्यानं आमच्याकडे विथ बिल आहे की आम्ही आठवड्याला 10 सिलेंडर घेतो आहे. ज्या गॅस एजन्सीकडं आम्ही आमच्याकडे बिलं पण आहेत की आम्ही 10 सिलेंडर घेतो आहे. तर युद्धामुळं जर तुटवडा आला असला तर आम्हाला काहीतरी 10-20% तुटवडा सहन करून आम्हाला गॅस पुरवठा त्याने नियमितपणे करावा किंवा अन्य काही मार्गाने ज्या पद्धतीने अत्यावश्यक ज्या सुविधा असतात त्या पद्धतीनं हॉटेलला पण अत्यावश्यक सुविधेमध्ये बसवून आमचा व्यवसाय पुढं चालू राहावा. आमच्या इथं असणारे कर्मचारी प्रत्येक हॉटेलमध्ये आता MK दाजींच्या इथं MK धाब्यावर जवळजवळ 40 ते 42 कर्मचारी आत इनडोअर काम करतात. ते मुक्कामला असणारे 20 कर्मचारी आहेत स्थानिक जे बाहेरगावाहून आलेले. अशोक धाब्यावर जवळजवळ 25 कर्मचारी मुक्कामला आहेत. त्यांचा रोजचा जेवणा खाण्याच्या ह्याला खर्चाला नाही म्हणलं तरी 4 किलो सिलेंडर त्यांना रोज लागतो, 4 किलो गॅस लागतो. आमचं आझाद हॉटेल असेल किंवा हर्ष हॉटेल असेल किंवा अन्य ठिकाणी अनेक हॉटेल आहेत. त्या हॉटेलवर प्रत्येक इथं स्टाफ आहे आणि प्रत्येकाचा स्टाफ असणारा त्या स्टाफला लागणारं जेवण आहे. किंवा आता इस्लामपूरसारख्या तहसीलदार कार्यालयासमोर असणारा अण्णाबुट्टे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये तहसीलदार कार्यालयात येणारे तालुक्यातील विविध समस्या घेऊन येणारे लोक आहेत. ते तहसीलदार कार्यालयामध्ये कामासाठी जातात. त्यांना चहा, पाणी, नाश्ता, जेवणाची व्यवस्था त्या परिसरात असणाऱ्या हॉटेल संपूर्णपणे बंद झालेले आहेत आणि त्यांच्याकडे आता कमर्शियल सिलेंडरच येत नाही. आणि तुम्ही शासनानं सवय आम्हाला चूल बंद करा, लाकडं बंद करा, कोळसा बंद करा म्हणून बंधनकारक केलं. अगोदर कोळशावर बंदी आणली, कोळसा वापरायचा नाही म्हणून सांगितलं, लाकड तोड बंद केली आणि आम्हाला सवय लावली गॅसची. आणि आज अचानकपणे गॅस पुरवठा बंद करून आम्ही त्या पद्धतीनं फिटिंग करून घेतलं आहे, त्या पद्धतीनं गॅसवर आमचं नियोजन केलं आहे. तर ही जवळजवळ असणारी आमच्याकडं अधिकृत 350 हॉटेल आमच्या हॉटेल असोसिएशनला सभासद आहेत. आणि अवैधरित्या म्हणजे ज्या आमच्या असोसिएशनमध्ये नाहीत असे छोटे मोठे अधिक गाडेवाले आहेत, बेकरीवाले आहेत, अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांची फार मोठी समस्या निर्माण होणार आहे.